नमस्कार. 12th मॅथ्स मेड इझी या चॅनलमध्ये आपले सर्वांचे परत एकदा सहर्ष स्वागत. आज आपण इंटिग्रेशनमधील काही स्टँडर्ड शॉर्टकट्स डेव्हलप करणार आहोत आणि मग या शॉर्टकट्सच्या आधारे काही सम पण सॉल्व करणार आहोत. पहिलं इंटिग्रेशन काय दिलं आहे बघा. 1 upon a plus b sin square x dx. आता ज्यावेळेस अशा प्रकारचा फॉर्म असेल त्यावेळेस आपण थेरीने हे सम सॉल्व करायचं असेल तर कसं सॉल्व केलं असतं. तर न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरमधल्या प्रत्येक टर्मला आपण कॉस स्क्वेअरने डिवाईड केलं असतं. डिवाइड ईच टर्म ऑफ न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर बाय कॉस स्क्वेअर. त्यामुळे आता डिवाइड ईच टर्म ऑफ एन एंड डी बाय कॉस स्क्वेअर केलं तर न्यूमरेटर विल 1 upon cos square dx, डिनॉमिनेटर विल a upon cos square x प्लस b इंटू साइन स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर एक्स. 1 upon cos स्क्वेअर म्हणजे काय, सेक स्क्वेअर. म्हणजे न्यूमरेटर विल सेक स्क्वेअर एक्स डी एक्स, डिनॉमिनेटर विल a सेक स्क्वेअर एक्स प्लस b tan स्क्वेअर एक्स. आता इथे एक महत्त्वाची स्टेप घ्यायची आहे. डिनॉमिनेटरमधला जो सेक्स स्क्वेअर आहे, डिनॉमिनेटरमध्ये जो काही सेक्स स्क्वेअर आहे त्याला आपल्याला टॅनच्या भाषेत म्हणजे 1 + tan स्क्वेअर एक्सच्या भाषेत लिहायचं आहे. जेणेकरून डिनॉमिनेटरचा सगळा पार्ट जो आहे तो टॅन स्क्वेअरच्या भाषेत किंवा टॅनच्या भाषेत तयार होईल. मग आता डिनॉमिनेटरमधला सेक्स स्क्वेअर जागा टॅन स्क्वेअरच्या भाषेत कन्वर्ट केला तर इंटिग्रेशन होईल सेक्स स्क्वेअर एक्स डिवायडेड बाय a इंटू ब्रॅकेट 1 + tan स्क्वेअर एक्स प्लस b tan स्क्वेअर एक्स डी एक्स. आता हे करण्यामागचा उद्देश काय, तर डिनॉमिनेटरमधल्या ह्या दोन ज्या टॅन स्क्वेअरच्या टर्म्स आहेत ए टॅन स्क्वेअर एक्स आणि बी टॅन स्क्वेअर एक्स, ज्या एकत्र केल्या तर त्यातला टॅन स्क्वेअर एक बाहेर येईल म्हणजे कॉमन होईल आणि a प्लस बी इन ब्रॅकेट a प्लस बी इंटू टॅन स्क्वेअर एक्स प्लस ए. डिनॉमिनेटरमध्ये हायेस्ट पॉवर जी आहे ती 2 आहे आणि त्या टर्मचा कोएफिशियंट a प्लस बी आहे विच इज नॉट 1. म्हणजे हा a प्लस बी जो आहे तो इंटिग्रेशनच्या बाहेर घ्यावा लागेल कारण हायेस्ट पॉवर डिनॉमिनेटरमधल्या हायेस्ट पॉवरच्या टर्मला कोएफिशियंट आपल्याला एकच लागतो. मग आता हा जो काय a प्लस बी आहे तो इंटिग्रेशनच्या बाहेर घेतो तर 1 upon a प्लस बी इंटिग्रेशन सेक्स स्क्वेअर एक्स अपॉन टॅन स्क्वेअर एक्स प्लस a अपॉन a प्लस बी. आता इथे डिनॉमिनेटरमधली पहिली टर्म जी आहे ती स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये, पण दुसरी टर्म जी आहे ती लिनियर आहे, पॉवर 1 आहे. आता ही जी सेकंड टर्म आहे a अपॉन a प्लस बी या टर्मला सुद्धा आपल्याला स्क्वेअर फॉर्ममध्ये लिहायचं झालं तर कसं लिहिता येईल. अंडर रूट ऑफ a अपॉन a प्लस बी होल स्क्वेअर. ॲक्च्युली हा स्क्वेअर आणि हे अंडर रूट साईन एकमेकांना काय करतं आहे, कॅन्सल करतं आहे, बरोबर. पण आपल्याला मुद्दाम स्क्वेअर फॉर्ममध्ये लिहायचं होता म्हणून आपण त्याला स्क्वेअर फॉर्ममध्ये कन्वर्ट केलं. म्हणजे पूर्ण इंटिग्रेशन कसं झालं, 1 upon a प्लस बी इंटिग्रेशन सेक्स स्क्वेअर एक्स डी एक्स अपॉन टॅन स्क्वेअर एक्स प्लस अंडर रूट a अपॉन a प्लस बी होल स्क्वेअर. आता हा जो फॉर्म आहे तो आपल्याला थोडासा चेंज करायचा आहे किंवा ह्याला आपल्याला व्यवस्थित रिराईट करायचं आहे. कुठली मेथड वापरतो आहे बघा आपण, सबस्टिट्यूशन मेथड. पुट टॅन एक्स इज इक्वल टू टी, देअरफॉर सेक्स स्क्वेअर एक्स डी एक्स इज इक्वल टू डी टी. दोन्ही साईड जर डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतलं तर टॅनचं डेरिव्हेटिव्ह विल सेक्स स्क्वेअर, टीचं डेरिव्हेटिव्ह विल डी टी बाय डी एक्स. तर त्यातला अपॉन डी एक्स जो आहे तो लेफ्ट साईडला शिफ्ट केला तर सेक्स स्क्वेअर एक्स डी एक्स इज इक्वल टू डी टी. आता ही गोष्ट सबस्टिट्यूट केली आपण तर इंटिग्रेशन विल 1 upon a इंटिग्रेशन डी टी अपॉन टी स्क्वेअर प्लस अंडर रूट ऑफ a अपॉन a प्लस बी होल स्क्वेअर. हा जो फॉर्म आहे तो म्हणजे आपल्या दृष्टीने काय झाला होता बघा. इंटिग्रेशनचा फॉर्म आपल्याला आठवतो आहे का, 1 upon a स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 1 upon a टॅन इनवर्स एक्स अपॉन ए. हा जो फॉर्म झाला. इथे
एक्सच्या जागी टी आहे आणि एच्या जागी रूट एक्सच्या जागी हा टी आहे आणि एच्या जागी फॉर्म्युल्यामधल्या एच्या जागी अंडररूट ऑफ ए अपॉन ए प्लस बी आहे. म्हणजे आता हा फॉर्म्युला जर का इथे अप्लाय केला 1 अपॉन ए प्लस बी तसाच 1 अपॉन ए म्हणजे आपल्या दृष्टीने हा पार्ट आहे, हा डिनॉमिनेटरला गेला खालती इंटू टॅन इनवर्स ऑफ इथं एक्सच्या जागी टी आहे टी अपॉन ए म्हणजे अंडररूट ऑफ ए अपॉन ए प्लस बी. सिम्प्लिफिकेशन केलं, सिम्प्लिफिकेशन काय होईल बघा, हा रूट ए बीनी या रूट ए बीनी ए प्लस बीला डिवाईड केलं तर हा इथे रूट ए प्लस बी राहील इंटू रूट ए आहेच आहे. सेम वे हा रूट ए प्लस बी वरती जाईल, डिनॉमिनेटर ऑफ डिनॉमिनेटर गोज टू न्यूमरेटर आणि फॉर्म तयार होईल 1 अपॉन रूट ए इंटू रूट ए प्लस बी टॅन इनवर्स ऑफ रूट ए प्लस बी डिवाइड बाय रूट ए टॅन एक्स प्लस सी. ओके, दिस इज आवर फायनल आन्सर. ओके, आता एखादा सम बघू आपण. सम दिलं आहे इंटिग्रेशन ऑफ डी एक्स अपॉन 4 + 5 साइन स्क्वेअर एक्स. आता हा जो फॉर्म आहे या फॉर्मला आपण या फॉर्मने कंपेअर केलं. कंपेअर दिस विथ dx upon a plus b sin square x. What is a? A is 4. What is a? A is nothing but 4. B is nothing but 5. Okay, therefore a is equal to 4, b is equal to 5. Substitute केले मागाच्या फॉर्म्युल्यामध्ये. फॉर्म्युला कुठला? This is the formula. 1 upon root a into root a plus b tan inverse of root a plus b upon root a tan x plus c. Okay, substitute the values here. Simplify. You will get this is the answer 1 upon 6 tan inverse 3 by 2 tan x plus c. ओके, म्हणजे तुम्हाला सी टी आलं तर तुम्ही डायरेक्ट फॉर्म वापरू शकता. तुम्हाला जर का बोर्डाची थिअरी आली तुम्ही हा पार्ट सगळा एलोबरेट करून नंतर फक्त जस्ट सममधला ए आणि बीची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून फायनल आन्सर लिहू शकता, पण ती थिअरी एलोबरेट करता यायला पाहिजे. ओके, आत्ताच्या सममध्ये काय होतं, आपल्या डिनॉमिनेटरमध्ये साइन स्क्वेअर होता. जे कॉस स्क्वेअर असेल तर काय करणार तोही फॉर्म बघू. इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन ए प्लस बी कॉस स्क्वेअर एक्स डी एक्स. मग अशी जसं आपण कॉस स्क्वेअरनी सगळीकडे डिवाईड केलं तसं इथे सुद्धा कॉस स्क्वेअरनी डिवाईड केलं. डिवाइड ईच टर्म ऑफ एन एंड डी बाय कॉस स्क्वेअर. पूर्ण इंटिग्रेशन विल 1 इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स डी एक्स टोटल डिवाइड बाय ए अपॉन कॉस स्क्वेअर एक्स प्लस बी. 1 अपॉन कॉस स्क्वेअर म्हणजे सेक्स स्क्वेअर, म्हणजे इंटिग्रेशन विल सेक्स स्क्वेअर एक्स डी एक्स डिवाइड बाय ए सेक्स स्क्वेअर एक्स प्लस बी. पण हा जो डिनॉमिनेटरमधला सेक्स स्क्वेअर आहे नेहमी चेंज हा डिनॉमिनेटरमधला करायचा आहे. या सेक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट काय आहे, ए. हायेस्ट पॉवर 2 आहे, त्याचा कोइफिशियंट ए आहे, त्याला बाहेर घेतलं 1 अपॉन ए बाहेर घेतला, ॲटोमॅटिकली तो बाहेर येताना बीला डिवाईड करेल आणि सेक्स स्क्वेअरमधनं ए बाहेर आला. आता हा सेक्स स्क्वेअर आहे, डिनॉमिनेटरमधला जो सेक्स स्क्वेअर आहे त्याला आपल्याला टॅनच्या भाषेत लिहायचं 1 + tan स्क्वेअर एक्स प्लस बी अपॉन ए. म्हणजेच ते 1 अपॉन ए इंटिग्रेशन काय होईल का, 1 अपॉन ए इंटिग्रेशन ऑफ सेक्स स्क्वेअर एक्स डी एक्स अपॉन ए 1 + ए बी अपॉन ए. सिम्प्लिफाय केलं तर ए प्लस बी अपॉन ए प्लस tan स्क्वेअर एक्स. आता ही टर्म जी आहे ती स्क्वेअर फॉर्ममधली डिनॉमिनेटरमधली आणि ही जी आहे ती नॉन स्क्वेअर फॉर्ममध्ये. आता ही सेकंड जी टर्म आहे ती आपल्याला नॉन स्क्वेअरमध्ये नंतर लिहिता येईल. ओके, आता इथं सबस्टिट्यूट परत मगासारखं केलं, पुट tan एक्स इज इक्वल टू टी सेक्स स्क्वेअर एक्स डी एक्स इज इक्वल टू डी टी. म्हणजे इंटिग्रेशन टीच्या आवश्यक काय झालं बघा, 1 अपॉन ए इंटिग्रेशन डी टी अपॉन रूट ए प्लस बी अपॉन ए. या पूर्णचा अंडररूट घेतलं बरं का. इथे तर ॲक्च्युली हा रूट जो आहे हे रूट साईन पूर्ण असायला पाहिजे प्लस टी स्क्वेअर. म्हणजे मगासारखा परत हा फॉर्म झाला इंटिग्रेशन ऑफ, हा फॉर्म कुठला झाला, इंटिग्रेशन ऑफ डी एक्स अपॉन ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर विच इज 1 अपॉन ए टॅन इनवर्स
एक्स अपॉन ए. दिस इज द फॉर्म. तो वापरला इथे. ए म्हणजे आपल्या दृष्टीने काय झाला, दिस इज अवर ए. टी इज नथिंग बट एक्स. म्हणजे आता हे पूर्ण 1 अपॉन ए आहेच आहे. बाहेरचा 1 अपॉन ए इंटू 1 अपॉन हा 1 अपॉन ए सममधलं, आणि हा जो आहे तो एच्या ऐवजी रूट ए प्लस बी अपॉन रूट ए. टॅन इनवर्स टी अपॉन रूट ए प्लस बी अपॉन रूट ए. आता हा रूट ए, हा जो रूट ए आहे तो या ए बरोबर सिम्प्लिफाय होईल. इथं रूट ए शिल्लक राहील. हा रूट ए डिनॉमिनेटर गोज टू न्यूमरेटर होईल, तेव्हा तो वरती येईल. ओके, सिम्प्लिफिकेशन केलं, टीला परत सबस्टिट्यूट केलं टॅन एक्स. देन दिस इज आवर आन्सर. म्हणजे 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 अपॉन ए प्लस बी कॉस स्क्वेअर एक्स डी एक्सचा आन्सर येईल 1 अपॉन रूट ए इंटू रूट ए प्लस बी टॅन इनवर्स ऑफ रूट ए अपॉन रूट ए प्लस बी टॅन एक्स प्लस सी. आता हे सम जे आहे त्यावरती बेस असलेला एक सम बघू. इंटिग्रेशन ऑफ डी एक्स अपॉन 5 मायनस 4 कॉस स्क्वेअर एक्स. कम्पेअर दिस विथ दिस फॉर्म. काय येईल बघा बरं. नाव ह्याला कम्पेअर केलं तर कुठली गोष्ट मिळेल. ही ए इज इक्वल टू 5, बी इज इक्वल टू -4 विथ अलॉंग विथ साईन. नुसतं 4 नाही, -4 येतो. इथे सबस्टिट्यूट केलं. फॉर्म काय आपला, फॉर्मचा आन्सर काय, 1 अपॉन रूट ए इंटू रूट ए प्लस बी इंटू टॅन इनवर्स ऑफ रूट ए अपॉन रूट ए प्लस बी टॅन एक्स प्लस सी. ए म्हणजे √5, बी म्हणजे -4. ओके, ए प्लस बीची व्हॅल्यू 1 होईल आणि रूट एची व्हॅल्यू √5 होईल. 1 अपॉन √5 इंटू √1 टॅन इनवर्स ऑफ √5 अपॉन √1 टॅन एक्स प्लस सी. म्हणजेच फायनल आन्सर होईल 1 अपॉन √5 टॅन इनवर्स √5 टॅन एक्स प्लस सी. ओके, म्हणजे फॉर्म जर का तुम्हाला एलोबरेट करता आला तर तिथे फक्त जस्ट फिलिंग द ब्लँक्स करायच्यात ए बीच्या व्हॅल्यूज. ओके, आता तिसरा फॉर्म काय बघा. डिनॉमिनेटरमध्ये दोन्ही आहेत, ए कॉस स्क्वेअर पण आहे आणि साइन स्क्वेअर आहे. इंटिग्रेशन डी एक्स अपॉन ए कॉस स्क्वेअर एक्स प्लस बी साइन स्क्वेअर एक्स. आता नेहमी सिक्वेन्स लिहिताना हा लिहिण्याचा प्रयत्न करा. पहिल्यांदा कॉस स्क्वेअरची आणि नंतर साइन स्क्वेअरची, त्यामुळे सोपं जातं सिम्प्लिफाय करणं. सेम प्रोसेस. डिवाइड ईच टर्म ऑफ एन एन डी बाय कॉस स्क्वेअर एक्स. कॉस स्क्वेअर एक्सला डिवाइड केला तर वरती होईल सेक्स स्क्वेअर एक्स. 1 अपॉन कॉस स्क्वेअर म्हणजे सेक्स स्क्वेअर. ओके, कॉस स्क्वेअरला कॉस स्क्वेअरने डिवाइड केलं तर डिनॉमिनेटरमध्ये ए प्लस साइन स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर दॅट इज टॅन स्क्वेअर बी टॅन स्क्वेअर एक्स. डिनॉमिनेटरमध्ये हायेस्ट पॉवर 2 आहे, त्याचा कोइफिशियंट बी आहे, 1 नाही आहे, त्याला बाहेर घेतलं. तो बाहेर जाताना या एला डिवाइड पण करेल. म्हणजे 1 अपॉन बी इंटिग्रेशन सेक्स स्क्वेअर एक्स डी एक्स अपॉन ए अपॉन बी प्लस टॅन स्क्वेअर एक्स. ओके, आता इथे काय करायचं आहे आपल्याला, ही टर्म स्क्वेअर फॉर्ममध्ये, ही सुद्धा स्क्वेअर फॉर्ममध्ये असायला पाहिजे. म्हणून इथे रूट ए अपॉन बी होल स्क्वेअर लिहिला. ओके, नंतर स्टँडर्ड सबस्टिट्यूशन. टॅन एक्सला टी मानलं तर सेक्स स्क्वेअर एक्स डी एक्स डी टी झाला. म्हणजे पूर्ण इंटिग्रेशन काय झालं बघा, 1 अपॉन बी. पूर्ण इंटिग्रेशन काय झालं, 1 अपॉन बी. सेक्स स्क्वेअर एक्स डी एक्स जागी झालं डी टी. रूट ए अपॉन बी होल स्क्वेअर तसंच राहिला आणि टॅन स्क्वेअरच्या जागी टी आला, टी स्क्वेअर म्हणजे. ओके, फॉर्म्युला वापरला 1 अपॉन ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअरचा. काय फॉर्म्युला, हा 1 अपॉन बी इंटिग्रेशनच्या बाहेर होता तो तसा जायला. 1 अपॉन ए, 1 अपॉन ए मीन्स रूट ए अपॉन बी टॅन इनवर्स ऑफ एक्स जागी टी आहे म्हणजे टी अपॉन ए रूट ए अपॉन रूट बी. सिम्प्लिफिकेशन केलं तो फॉर्म्युला तयार झाला 1 अपॉन रूट ए बी इंटू टॅन इनवर्स ऑफ रूट बी अपॉन रूट ए टॅन एक्स प्लस सी. आता इथे एक एक्झाम्पल बघू आपण. इंटिग्रेशन डी एक्स अपॉन 4 कॉस स्क्वेअर एक्स प्लस साइन स्क्वेअर एक्स. कंपेअर दिस विथ दिस स्टँडर्ड फॉर्म. Here a is equal to 4, b is equal to 1. The answer of this standard form is 1 upon root ab into tan inverse of root b upon root a tan x plus c. Put this value of a and b and
जस्ट राईट डाऊन द फायनल आन्सर. दिस इज द आन्सर. ओके. तर शॉर्टकट हा अचानक तयार होत नाही, की असं काय जादूची कांडी नसते, थेअरीमधूनच डेव्हलप झाली असते. आपण सममध्ये जे नंबर्स वापरतो आहे, ह्या आपल्याला दिलेल्या सममध्ये जे काही नंबर्स आहेत ते ॲक्च्युली शॉर्टकटमध्ये व्हेरिएबल म्हणून ए बी सी असे वापरलेले आहेत. ओके. तर शॉर्टकटची थेअरी, शॉर्टकट डेव्हलप होण्याची थेअरी लक्षात आली तर त्या बेसिसवरती, त्या फॉर्मवरती आधारित असलं कुठलंही सम तुम्ही इझिली डेव्हलप करू शकता, सॉल्व करू शकता. त्या फॉर्मॅट पार्ट करण्याच्या मागे लागू नका. फॉर्मॅट कसा डिराईव्ह करायचा, ओके, हे स्किल लक्षात घ्या. आता पुढे अजून एक काय होऊ शकतं बघा. इंटिग्रेशन डी एक्स अपॉन ए कॉस स्क्वेअर एक्स प्लस बी साईन स्क्वेअर एक्स प्लस सी, ॲडिशनल एक टर्म आली, कॉन्स्टंट टर्म. आता या ॲडिशनल टर्ममुळे फॉर्मॅट थोडंसं बदलणार आहे. ओके. मग सारखंच डिवाइड ईच टर्म ऑफ एन एन डी बाय कॉस स्क्वेअर, म्हणजे न्यूमरेटर झाला इंटिग्रेशन ऑफ सेक्स स्क्वेअर एक्स डी एक्स अपॉन ए प्लस बी टॅन स्क्वेअर एक्स प्लस सी इंटू ब्रॅकेट सी सेक्स स्क्वेअर एक्स. हा सेक्स स्क्वेअर एक्स जो आहे तो कन्वर्ट केला आपण 1 प्लस टॅन स्क्वेअरनी, म्हणजे डिनॉमिनेटर हा सगळा टॅनच्या भाषेत तयार होईल. ओके. म्हणजे इंटिग्रेशन ऑफ सेक्स स्क्वेअर एक्स डी एक्स डिवाइड बाय ए प्लस बी टॅन स्क्वेअर एक्स प्लस सी टॅन स्क्वेअर एक्स. आता इथे न्यूमरेटर सेक्स स्क्वेअर एक्स डी एक्स तसं राहिला. कॉन्स्टंट टर्म काय होत्या, ए प्लस सी, त्यांना एका ब्रॅकेटमध्ये टाकलं आणि टॅन स्क्वेअरच्या टर्म्स एकत्र करून त्यातला टॅन स्क्वेअर बाहेर घेतला तर बी प्लस सी इंटू टॅन स्क्वेअर एक्स. हायएस्ट पॉवर काय आहे, 2 आहे, त्याला कोएफिशियंट बी प्लस सी, तो आपल्याला इंटिग्रेशनच्या बाहेर घ्यावा लागेल. इंटिग्रेशनच्या बाहेर 1 अपॉन बी सी, पण तो बाहेर जात असताना या ए प्लस सीला पण डिवाईड करेल. म्हणजे 1 अपॉन बी प्लस सी इंटिग्रेशन ऑफ सेक्स स्क्वेअर डी एक्स डिवाइड बाय ए प्लस सी अपॉन बी प्लस सी प्लस टॅन स्क्वेअर एक्स. एक टर्म स्क्वेअर फॉर्ममध्ये, एक टर्म नॉन स्क्वेअर फॉर्ममध्ये. आपल्याला सेकंड टर्म जो आहे तो नॉन स्क्वेअरचा स्क्वेअर फॉर्ममध्ये कन्वर्ट करावा लागेल, म्हणून त्याला रूट ए प्लस सी अपॉन बी सी होल स्क्वेअर करून घेतला आहे. ओके. आता हा फॉर्म कुठला झाला, मग आजचाच इंटिग्रेशन 1 अपॉन ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर डी एक्स. याचा आन्सर असतो 1 अपॉन ए टॅन इनवर्स एक्स अपॉन ए प्लस सी. तर फॉर्मॅट बदलणार नाही, फक्त तुमच्या व्हॅल्यूज बदललेल्या असतील. सेम प्रोसेस, पुट टॅन एक्स इज इक्वल टी सेक्स स्क्वेअर एक्स डी एक्स इज इक्वल डी टी, सगळं इंटिग्रेशन टीच्या भाषेत कन्वर्ट केलं. ओके. फायनल फॉर्मॅट तयार झाला. फॉर्मॅटचं आन्सर आलं 1 अपॉन रूट ए प्लस सी इंटू रूट बी प्लस सी. मग कशाच्या ज्यावेळी सी नव्हता त्यावेळेस ए नुसतं 1 अपॉन रूट ए बी होता. इथे 1 अपॉन रूट ए प्लस सी इंटू अंडर रूट ऑफ बी प्लस सी. एमध्ये सीने इन्क्रीमेंट झाला आहे, बीमध्ये पण सीचं इन्क्रीमेंट झाली आहे. तिथे काय होतं, रूट बी अपॉन रूट ए, इथे रूट बी प्लस सी अपॉन रूट ए प्लस सी टॅन एक्स. ओके. आता ह्याच्यावरती बेस असलं एखादं संपू. ओके. इंटिग्रेशन डी एक्स अपॉन साईन स्क्वेअर एक्स प्लस 2 कॉस स्क्वेअर एक्स प्लस 3. आता फॉर्मॅटमध्ये मी काय मगाशी सांगितलं होतं, पहिल्यांदा कॉस स्क्वेअर, नंतर साईन स्क्वेअर आणि नंतर कॉन्स्टंट टर्म रिअरेंज करून घेतला आपण. डी एक्स अपॉन 2 कॉस स्क्वेअर एक्स प्लस साईन स्क्वेअर एक्स प्लस 3 कम्पेअर केलं त्या फॉर्मशी. तर इथे हा फॉर्म दिलेला आहे, तुम्हाला लिहून दाखवला मी. तर या फॉर्मशी कम्पेअर केलं. ओके. तर इथे A2 आहे, B1 आहे, C3 आहे. या व्हॅल्यूज या फॉर्मॅटमध्ये सबस्टिट्यूट केल्या तर आन्सर आलं 1 अपॉन 2 रूट 5 टॅन इनवर्स ऑफ 2 अपॉन रूट 5 टॅन एक्स प्लस सी. त्या फॉर्मॅट तयार करता यायला लागले, फॉर्मॅट सॉल्व करता आलं, डिराईव्ह करता आलं तर त्या फॉर्मॅटवरती बेस असलेलं समसुद्धा इझिली डिराईव्ह करता येतं, सॉल्व करता येतं. ओके. तर शॉर्टकट्स म्हणून त्याकडे बघू नका. दिस इज वन टाईप ऑफ थिअरी. ओनली डिफरन्स इज इंस्टेड ऑफ युजिंग कॉन्स्टंट नंबर इन फॉर्मॅट वी यूज ए बी सी लाईक सम कॉन्स्टंट्स. त्यामुळे बाकीचा काही फरक नसतो, प्रोसेस सेमच असते. त्यामुळे प्रोसेस लक्षात आली तर तुम्ही फॉर्मॅट पण डिराईव्ह करू शकता, ॲज वेल ॲज एखादा त्यावरती बेस असलेलं समसुद्धा डिराईव्ह करू शकता. त्या फॉर्मॅटच्या नादी, शॉर्टकटच्या नादी न लागता, त्यामागे न लागता फॉर्मॅट डेव्हलप करायला शिका. फॉर्मॅटवरती कमांड आली तर डेरिव्हेटिव्ह, इंटिग्रेशन या पार्टमध्ये कुठेही प्रॉब्लेम येत नाही.
तर मला आशा आहे की तुम्हाला हे सगळे फॉर्मॅट्स कळले असतील. तिन्ही फॉर्मॅट्सवरती आधारित टेक्स्टबुकमध्ये काही सम्स आहेत ती सॉल्व करा एक्झरसाईजवाली. क्रॉस चेक करायला तुम्हाला त्याच्यामध्ये एक्झरसाईजच्या शेवटी आन्सर दिले असतील ते चेक करा. काही प्रॉब्लेम डाऊट वाटला तर लगेच व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करा. तर आजच्या दिवस आपण इथेच थांबूया. पुढचे फॉर्मॅट्स आपण पुढच्या लेक्चरला बघू. ओके, थँक्यू.